नमस्ते, मी कोमल। मैत्रिणींनो, आपण ह्याच्या आधी सुरमईची फ्राय पाहिलेली आहे, ती आगरी पद्धतीने बनवलेली। आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची सुरमईची फ्राय करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी 10 ते 11 पीस घेतलेले आहेत आणि त्याला मी अगदी थोडंसं अर्धा चम्मच असा लिंब लावलेला आहे। त्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये कोकम लावते, कोकमचा रस काढून लावते। त्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। त्याच्यात हळद, अर्धा चम्मच हळद वापरते आणि ह्याच्यामध्ये मी मालवणी मसाला वापरते आहे, जवळजवळ 1 चम्मच आहे। हे चम्मच अगदी छोटा असल्यामुळे मी अंदाजाने वापरते। त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच गरम मसाला वापरते आणि हे आपण छान असं लावून घेऊया मसाला। मसाले चांगले लावून झालेले आहेत आणि ते 2 मिनिटं मुरलेले पण आहेत। मी इथे पॅन ठेवलेला आहे, पॅन चांगला गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये मी तेल टाकते। आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। इथे मी रवा घेतलेला आहे, माझ्याकडे बारीक रवा आहे आणि तोच मी वापरते आहे। तुम्ही जाड रवा वापरलात तरी चालेल। आणि अशा पद्धतीने मी रवा लावून फ्राय करून घेते आहे। मसाले आपले मस्त मुरलेले आहेत। मालवणी मसाला मी वापरलेला आहे। तुम्हाला जर मालवणी मसाला ही रेसिपी पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मालवणी मसाल्याची रेसिपी तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे आपण सर्व फ्राय करून आपण आता हे सर्व पलटी करून घेऊया। एका साइडने छान ब्राऊन झालेले आहे, आता दुसऱ्या साइडने सुद्धा ब्राऊन करून घेऊया। सर्व पलटी करून झालेले आहेत। बघूया आपल्या दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय झाली आहे का, छान फ्राय झाली आहे। आता आपण हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अगोदर उरलेले आहेत ते 2-3 फ्राय टाकून घेते आणि नंतर सर्विंग प्लेटमध्ये काढते। मैत्रिणींनो, आपली मालवणी पद्धतीची रवा फिश फ्राय आपली तयार आहे। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।